दरवाजातून आतमध्ये आला त्याचं नाव आहे मेना दरवाजा। इकडे समोर दरवाजा दिसतोय त्याचं नाव आहे पालखी दरवाजा। जी लोक रोपेने येतात त्यांची एंट्री मेना दरवाजातून होते, तर जी लोक पायी येतात त्यांची एंट्री पालखी दरवाजातून होते। मेना पालखी प्रकार एकच, मेना बंदिस्त असतो, पालखी ओपन असते। मेना स्त्रियांसाठी तर पालखी पुरुषांसाठी। त्या मेना दरवाजातून शिवरायांच्या राण्या मेन्यात बसून येणं जाणं करायच्या, तर पालखी दरवाजातून शिवाजीराजे किंवा संभाजीराजे यांची खालून गडावरची पायी पालखी आली तर त्या पालखी गेट मधून याच्या गडाच्या बाहेर पडायचे असेल तरी त्या पालखी गेट मधून बाहेर पडायची। मुलांनो, राणीमालांच्या समोर तुम्हाला हे आडवे जोते दिसत आहेत, याला इतिहासात म्हटलंय दाशी ओटे, म्हणजे त्या काळात ज्या राण्यांच्या सेवेस दास्या होत्या त्यांची इतर राहण्याची व्यवस्था होती, जेणेकरून महालातून जर राणीने आपल्या दाशीला आवाज दिला तर दाशी इथून आतमध्ये जायची। आतमधलं जे राणीचं छोटं मोठं काम असेल ते आटपून परत येऊन याच ठिकाणी येऊन बसत होती, म्हणून याला इतिहासात दाशी ओटे असं म्हटलंय।